तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांची संख्या मी किती घेतलेली आहे, म्हणजे या व्हिडिओमध्ये एकूण किती प्रश्न मी घेतलेले आहेत ते समजावून सांगतो. तर एकूण प्रश्न संख्या आहे 299 आणि जानेवारी ते मार्चच्या चालू घडामोडी देखील या व्हिडिओमध्ये मी घेणार होतो. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ खरंच खूप मोठा झाला असता, म्हणून त्या जानेवारी ते मार्चच्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. 450 प्रश्न आहेत त्यामध्ये. तर त्या अगोदर आपण मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे प्रश्न संख्या पाहून घेऊयात. तर पहिला मुद्दा, मुंबई उच्च न्यायालय विशेष न्याय व्यवस्थेवर 10 प्रश्न घेतलेत मी. त्यानंतर महाराष्ट्राच्या चालू घडामोडी व प्रशासनावर 18 प्रश्न, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींवर 10 प्रश्न, इतिहास, भूगोल आणि सामान्य ज्ञान स्टॅटिक जीके वर 10 प्रश्न आणि मुंबई आणि महाराष्ट्रातील ताज्या महत्त्वाच्या नियुक्त्यांवर 14 प्रश्न आहेत आणि मुंबई प्राकृतिक व राजकीय वर 65 प्रश्न, कारण महत्त्वाचा मुद्दा आहे हा. यानंतर मुंबई ऐतिहासिक वर 40 प्रश्न आणि मुंबई पोलीस वर 16 प्रश्न आहेत. यानंतर मुंबई लोकसंख्येवर 9 प्रश्न आणि मुंबईमधील संस्था व मुख्यालयावर 37 प्रश्न आहेत. यानंतर मुंबईतील वाहतूक व दळणवळणावर 22 प्रश्न घेतलेत. यानंतर मुंबई पर्यटनावर 27 आणि मुंबईतील नाट्यगृहांवर 5 प्रश्न आणि मुंबईतील मनोरंजन संबंधी संस्थांवर आहेत 10 आणि इतर काही महत्त्वाचे 6 प्रश्न मी घेतलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं आपलं स्वरूप असणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करतोय आपण. तर यामध्ये सुरुवातीला आपण मुंबई उच्च न्यायालय विशेष न्याय व्यवस्थेवर खूप महत्त्वाचे काही प्रश्न पाहून घेणार आहोत. हे प्रश्न परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे. तर पहिला प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर त्यांचे नाव न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर असे आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. खूप महत्त्वाचे मी प्रश्न घेतलेले आहेत. एकूण प्रश्न संख्या आहे 299. तर पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर 14 ऑगस्ट 1862 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर हा प्रश्न थोडा कन्फ्यूज करतो विद्यार्थ्यांना. तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठे आहेत? तर एकूण 3 खंडपीठे आहेत. तर तुम्ही म्हणताल सरांनी एकूण 4 खंडपीठे का दिली आहेत? तर पहा विद्यार्थ्यांनो, मुंबई उच्च न्यायालयाची सध्या 3 मुख्य खंडपीठे आहेत, जी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी गोवा येथे कार्यरत आहे. तर या व्यतिरिक्त कोल्हापूर येथे 14 खंडपीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर 18 ऑगस्ट 2025 पासून ते कार्यान्वित होणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे खंडपीठ पाहून घेऊयात. तर नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, पणजी गोवा खंडपीठ आणि प्रस्तावित नवीन कोणते? तर कोल्हापूर खंडपीठ. लक्षात ठेवा तारीख 18 ऑगस्ट 2025 पासून. तर विद्यार्थ्यांनो, या न्यायालयाचे मूळ आसन मुंबईत आहे आणि त्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव व दादर नगर हवेली पर्यंत विस्तारित आहे. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर पुढील प्रश्न 4था पाहूयात. तर मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे? तर राज्य लक्षात ठेवा, महाराष्ट्र आणि गोवा आणि केंद्रशासित प्रदेश कोणता? तर दादर आणि नगर हवेली आणि दमण व दीव. यानंतर 5वा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर ते करत असतात आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करतात. म्हणजे जे राष्ट्रपती आहेत सध्या ते करत असतात. तर सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू आहेत. तर संविधानातील कोणते कलम उच्च न्यायालयांशी संबंधित आहेत? तर भाग 6 मधील कलम 214 ते कलम 231. ठीक आहे. यानंतर 7वा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते? तर त्यांचे नाव आहे न्यायमूर्ती नानाभाई हरिदास. यानंतर 8वा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थित आहे? तर फोर्ट मुंबईमध्ये स्थित आहे. यानंतर 9वा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय काय असते? तर वय वर्ष 62 असते. यानंतर 10वा प्रश्न, आपल्या भारतातील सध्याचे CJI म्हणजे सरन्यायाधीश कोण आहे? तर त्यांचे नाव आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या चालू घडामोडी आणि प्रशासनावर महत्त्वाचे प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
कोण आहेत तर त्यांचे नाव आहे सुनेत्रा अजित पवार. तर 31 जानेवारी 2026 रोजी त्यांनी शपथ घेतली आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे 22वे नवीन राज्यपाल कोण झाले आहे तर त्यांचे नाव आहे जिष्णुदेव वर्मा. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर एकूण 36 जिल्हे आहेत. यानंतर आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई राजधानी आहे आणि उपराजधानी आहे नागपूर. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे राज्य फूल ताम्हण आहे आणि नुकताच कोणत्या शहराचा स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये सन्मान झाला तर इंदोर मध्य प्रदेश. यानंतर लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक DGP पदी कोण विराजमान झाल्या तर त्यांचे नाव आहे रश्मी शुक्ला. यानंतर 10वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या एकूण जागा किती आहेत तर 78 जागा आहेत. किती तर 78. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे तर ॲडव्होकेट राहुल नार्वेकर असे त्यांचे नाव आहे. यानंतर 12वा प्रश्न, आपल्या भारत देशाचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे तर आर्यन वारशेय त्याचे नाव आहे. यानंतर 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला आहे तर एकूण 131 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 14वा प्रश्न, ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक 2026 चा विजेता संघ कोणता आहे तर तो आहे आपला भारत देश हा संघ. यानंतर युद्धामुळे कोणत्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाला तर इराण. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचा 2026 चा अर्थसंकल्प कोणी सादर केला तर मुख्यमंत्र्यांनी सादर केला. त्यांचे नाव आहे देवेंद्र फडणवीस. यानंतर महाराष्ट्र केसरी 2026 चा विजेता कोण ठरला तर हर्षवर्धन सदगीर असे त्यांचे नाव आहे. यानंतर 18वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला तर रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहून घेऊया 2025-26 च्या महत्त्वाच्या. तर आपल्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहेत. आपल्या भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनल्या तर थान्या नाथन सी. आपल्या भारताचे नुकतेच कोठे नवीन संसद भवन सुरू केले आहे तर दिल्ली येथे. यानंतर चंद्रायन 3 ज्या ठिकाणी उतरले त्या जागेला काय नाव दिले आहे तर शिवशक्ती पॉइंट असे नाव दिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे. तर मी जानेवारी ते मार्च या महिन्याचा खूप महत्त्वाचे चालू घडामोडीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी 450 प्रश्न घेतले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. तर परीक्षेला जाण्या अगोदर तो व्हिडिओ सर्वांनी नक्की पाहायचा आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी चालू घडामोडीचे काही निवडक प्रश्न घेतलेले आहेत, जास्त घेतलेले नाहीयेत. जास्त मी फोकस केलेला आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालय भरतीवर. ठीक आहे. तर चालू घडामोडी पण खूप जास्त महत्त्वाची असल्या कारणाने सर्वांनी डिस्क्रिप्शन मधल्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ पाहायचाच आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला ई-बुक हवी असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळेल, तेथे जाऊन तुम्ही तो ई-बुक घेऊ शकता. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहे तर त्यांचे नाव आहे जनरल उपेंद्र द्विवेदी असे नाव आहे. यानंतर G20 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात झाली आहे तर ब्राझील देशातील रियो दी जानेरो या शहरामध्ये. यानंतर आपल्या भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण होत्या तर निर्मला सीतारामन होत्या. यानंतर सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI चे गव्हर्नर कोण आहे तर संजय मल्होत्रा. यानंतर नमो भारत ही आपल्या भारतातील पहिली काय आहे तर प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम आहे. यानंतर 2026 चा फिफा विश्वचषक कोठे होणार आहे तर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको मध्ये होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर चौथा पॉइंट आपला महत्त्वाचा आहे. इतिहास, भूगोल आणि सामान्य ज्ञानावर स्टॅटिक जीके पाहूयात आपण. खूप कमी प्रश्न घेतलेत पण महत्त्वाचे प्रश्न मी घेतलेले आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. तर तुम्हाला परीक्षेला जाण्या अगोदर फायदा व्हावा या कारणाने मी एवढे प्रश्न घेतलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कळसुबाई.
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. यानंतर आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर भारतीय मोर आहे. यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे राज्य आहे. तर क्षेत्रफळ सुमारे किती आहे क्षेत्रफळ तर 3,42,239 चौरस किलोमीटर. यानंतर 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर ते आहे मुंबई. यानंतर संगणकाचा शोध कोणी लावला तर चार्ल्स बॅबेज यांनी. यानंतर लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना. यानंतर मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यानंतर 10वा प्रश्न, बॉम्बे शहराचे अधिकृतपणे मुंबई असे नामकरण केव्हा करण्यात आले आहे तर 4 मार्च 1995 मध्ये करण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई आणि आपल्या महाराष्ट्रातील ताज्या महत्त्वाच्या नियुक्त्या आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, खूप निवडक आणि महत्त्वाचे प्रश्नच मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तर मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती असे त्यांचे नाव आहे. यानंतर BMC म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत तर राजेश अग्रवाल. यानंतर राजेश अग्रवाल यांनी कोणाकडून पदभार घेतला आहे तर राजेश कुमार यांच्याकडून. यानंतर BMC आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांनी कोणाची जागा घेतली आहे तर भूषण गगराणी. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजे DGP कोण आहेत तर सदानंद दाते. यानंतर सदानंद दाते कोणाचे उत्तराधिकारी आहेत तर रश्मी शुक्ला. यानंतर मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष अमित साटम असे त्यांचे नाव आहे. यानंतर विद्यमान मुंबई पोलीस आयुक्तांचा कार्यकाळ कधीपासून सुरू झाला तर कार्यकाळ सुरू झाला 1 मे 2025 पासून. पदभार स्वीकारला 30 एप्रिल 2025 च्या संध्याकाळी. यानंतर BMC उपआयुक्त परिमंडळ 7 कोण आहेत तर संजय कुऱ्हाडे. यानंतर विद्यार्थ्यांनो, राजेश अग्रवाल कोणत्या बॅचचे IAS अधिकारी आहेत तर 1989. यानंतर मुंबई महापालिका आयुक्त नियुक्तीचे अधिकारी कोणाकडे असतात तर अधिकार तर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शासनाकडे असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबईचे मावळते पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फणसाळकर असे त्यांचे नाव आहे. यानंतर राजेश कुमार यांचा मुख्य सचिव म्हणून कार्यकाळ कधी संपला आहे तर 30 नोव्हेंबर 2025. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 6वा मुद्दा आपण पाहून घेऊया. तर यावर आपण काय पाहतोय तर मुंबई प्राकृतिक व राजकीयचे महत्त्वाचे काही प्रश्न. तर पहिला प्रश्न, बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असं 2 जिल्ह्यांचे विभाजन कोणत्या वर्षी झालं आहे तर 1990 मध्ये. यानंतर बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तर ते होते शरद पवार. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबईचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर 157 चौरस किलोमीटर. यानंतर चौथा प्रश्न, तर मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे तर उष्ण आणि दमट. यानंतर मुंबईमध्ये मान्सून काळामध्ये सरासरी किती पर्जन्य पडत असतो तर 250 सेंटीमीटर. यानंतर पुढील प्रश्न, तर मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे तर साष्टी बेट. यानंतर 7वा प्रश्न, मुंबईमधील मरीन ड्राईव्हला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते तर राणीचा हार्या. यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्याला उत्तरेकडे कोणती नैसर्गिक सीमा लाभलेली आहे तर कन्हेरी डोंगर. यानंतर डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्र हे मुंबई उपनगर मधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर कुर्ला या. यानंतर 10वा प्रश्न, मुंबईमधील सर्वात मोठी नदी मिठी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये. यानंतर मिठी नदी ज्या माहीम खडीमध्ये अरबी समुद्राला मिळते त्या खाडीच्या परिसरामध्ये कोणत्या अभयारण्य उभारण्यात आलेले आहे तर सलीम अली पक्षी अभयारण्य. यानंतर 12वा प्रश्न, मुंबईतील दहिरस नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो तर तुळशी तलाव. यानंतर 13वा प्रश्न, मुंबई शहराच्या उत्तरेला कोणती खाडी आहे तर वसईची खाडी आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा.
यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही तर मुंबई शहर यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वांद्रे, लक्षात ठेवा. यानंतर क्षेत्रफळ आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर हा. यानंतर 17वा प्रश्न, बॉम्बेचे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले आहे तर 1995 मध्ये. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणता एकमेव जिल्हा 3 बाजूने पाण्याने वेढलेला आहे तर मुंबई शहर. यानंतर मुंबईमधील कोणत्या ठिकाणी बांधकामाचे दगड काढण्याच्या खाणी आहेत तर विक्रोळी, भांडूप आणि घाटकोपर. ठीक आहे. यानंतर तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पालघर यानंतर पुढील प्रश्न, मुंबईमधील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते तर चेंबूर. यानंतर मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर मुंबई शहराला चीनमधील कोणत्या शहराची सिस्टम सिटी म्हणून ओळखण्यात येते तर शांघाय. यानंतर पुढील प्रश्न, तर मुंबई आणि त्यांच्या जवळच्या उपनगराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. यानंतर MMRDA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 26 जानेवारी 1975 या वर्षी. यानंतर MMRDA मध्ये एकूण किती सदस्य असतात तर 17 असतात. यानंतर MMRDA चे अध्यक्ष कोण असतात तर आपल्या महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री असतात. यानंतर सध्या MMRDA चे अध्यक्ष कोण आहेत तर एकनाथ शिंदे. यानंतर MMRDA च्या आख्याताखालील आपल्या महाराष्ट्रातील किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर 9 महानगरपालिका, 9 नगरपरिषदा, 1 नगरपंचायत आणि 1000 पेक्षा जास्त खेडी आहेत. यानंतर राज्य शासनाच्या मालिकेची आरे मिल्क कॉलनी मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे तर गोरेगाव. यानंतर पुढील प्रश्न, आरे मिल्क कॉलनीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर 1949 मध्ये करण्यात आली आहे. यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर एकूण 26 आहेत. यानंतर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर एकूण 10. यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत तर 4 आहेत. यानंतर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत तर 2 आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेले पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर मुंबई उत्तर लोकसभा. यानंतर पियुष गोयल केंद्रामध्ये सध्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत तर वाणिज्य आणि व्यापार मंत्री. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेतील 288 सदस्यांपैकी मुंबईमधून एकूण किती विधानसभा सदस्य निवडून दिले जातात तर एकूण 36. यानंतर मुंबई उपनगरमधील तुळशी आणि विहार हे 2 तलाव कोणत्या तालुक्यामध्ये आहेत तर बोरिवली. यानंतर मुंबई उपनगरमधील पवई तलाव कोणत्या तालुक्यात आहे तर कुर्ला या तालुक्यामध्ये. यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर 3 आहेत. कोणकोणते? अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. यानंतर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर 0 आहे, म्हणजे एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण 100% नागरीकरण असणारे आपल्या महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हे आहेत तर 2 जिल्हे आहेत. कोणकोणते जिल्हे आहेत? मुंबई शहर व मुंबई उपनगर. यानंतर बृहन्मुंबईच्या पूर्वेला कोणती खाडी आहे तर ठाण्याची खाडी आहे. यानंतर 45वा प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर 446 चौरस किलोमीटर. यानंतर क्षेत्रफळाने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे तर ती आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, एकूण 480.24 चौरस किलोमीटर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहराचे स्थान आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिशेला आहे तर पश्चिम. यानंतर मुंबई शहर हे 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर या 7 बेटांमध्ये कोणत्या बेटांचा समावेश होतो तर कुलाबा, ओल्ड वुमन्स आयलँड, छोटा कुलाबा, मुंबई, माझगाव आणि माहीम, वरळी आणि परळ. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 49वा प्रश्न पाहूयात.
तर मुंबई शहरास मुंबई हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले आहे? तर मुंबादेवी. यानंतर मुंबई महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो? तर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेविकांची संख्या किती आहे? तर 227 अशी आहे. यानंतर मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका येतात? तर एकूण 9 येतात. यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर मुंबई शहर हा जिल्हा. यानंतर मुंबई उपनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने कितव्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा आहे? तर दुसऱ्या. यानंतर मुंबईमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठे उपनगर कोणते आहे? तर अंधेरी. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर अंधेरी पश्चिम. यानंतर मुंबईमधील सर्व उपनगरांची राणी म्हणून कोणत्या उपनगराला ओळखले जाते? तर वांद्रे. यानंतर पुढील प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वांद्रे या. यानंतर 59वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई या ठिकाणी आहे, तर या मंत्रालयाचे बांधकाम कोणत्या वर्षी करण्यात आले आहे? तर 1955 मध्ये. आपल्या महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईमधील कोणत्या परिसरामध्ये आहे? तर नरिमन पॉइंट या. यानंतर सुप्रसिद्ध राजाभाई टॉवर हे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये उभारले गेले आहे? तर मुंबई विद्यापीठ. यानंतर वेगवेगळ्या आजारावरील लसींचे संशोधन करणारी आपल्या भारतातील सर्वात जुने जैव वैद्यकीय संशोधन संस्था कोणत्या शहरांमध्ये आहे? तर मुंबई या. यानंतर जंगल बुक ही अप्रतिम कलाकृती मुंबईमध्ये जन्मलेल्या कोणत्या लेखकाची आहे? तर रुडयार्ड किपलिंग या. यानंतर मुंबई मनपाचे आयुक्त नंतर मुंबईचे महापौर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे मुंबईमधील महान नेते कोण होते? तर सर फिरोजशाह मेहता असे त्यांचे नाव होते. यानंतर 65वा प्रश्न शेवटचा आहे, तर आपल्या भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर ते आहे मुंबई. यानंतर 7वा मुद्दा, तर यामध्ये आपण मुंबईचे ऐतिहासिक वर काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा होतोय. सर्वांनी जमलं तर 2 वेळा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. खूप महत्त्वाचे प्रश्न मी घेतलेले आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी. तर थोडाही व्हिडिओ स्किप करायचा नाहीये कोणी. तर पहिला प्रश्न, मुंबईमधील बेटे ब्रिटिशांना कोणाच्या लग्नामध्ये 11 मे 1661 ला आंदण म्हणून मिळाली होती? तर इंग्लंडचा राजकुमार चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालचा राजा जॉन चौथा यांची मुलगी कॅथरीन यांच्या विवाह सोहळ्यामध्ये. यानंतर ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी मुंबई हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर दिले? तर 1668. यानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला किती रुपये भाडे तत्वावर मुंबई हे बेट दिले होते? तर वार्षिक 10 पाउंड. यानंतर कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरत वरून मुंबईला हस्तांतरित केले? तर 1687. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबईमधील एकूण किती ठिकाणे हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आहेत? तर 2 आहेत. यानंतर मुंबईमधील कोणते 2 स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आहेत? तर छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि व्हिक्टोरिया गॉथिक आर्ट इमारती. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 7वा, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जागतिक वारसा स्थळ दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला आहे? तर 2004 या वर्षी. यानंतर व्हिक्टोरिया गॉथिक आर्ट डेको इमारतींना कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ दर्जा युनेस्कोने दिला? तर 2018 मध्ये. यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये कोणत्या वर्षी भरले होते? तर 1885 मध्ये. यानंतर कवी जी दावर यांनी आपल्या भारतातली पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू केली? तर 1854 मध्ये. यानंतर मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना केव्हा झाली? तर 2 ऑक्टोबर 1972 मध्ये करण्यात आली आहे. यानंतर 12वा प्रश्न, तर मुंबईमध्ये निवासाला असताना महात्मा गांधीजींचे वास्तव्याच्या ठिकाणी कोणते होते? तर वास्तव्य मणीभवन,
यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुंबईचा सिंह असे कोणाला म्हटले जाते तर फिरोज शाह मेहता. यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कोणता आहे तर सेन्सेक्स आहे. यानंतर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमधील नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना झाली तर MJ फेरवानी समिती. यानंतर मुंबईमधील सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल ताजमहलची उभारणी कोणी केली तर जमशेदजी टाटा. यानंतर सिंध आणि अफगाण यांचे युद्धामध्ये धारातीर्थ पडलेल्या ब्रिटिश जवानांच्या स्मरणार्थ बांधलेले सेंट जॉन्स चर्च दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर अफगाण चर्चिया. यानंतर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे मुंबईतील निवासस्थान जिना हाऊस हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे तर मलबार हिल. यानंतर बॉम्बे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली आहे तर जेम्स मेकिंटोश यांनी. यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मुंबईतील संस्थेची स्थापना कोणी केली होती तर दोराबजी टाटा 1936 मध्ये केली होती. यानंतर मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा गणेश उत्सव मुंबईतील कोणत्या ठिकाणावरून 1893 पासून सुरू झाला तर गिरगाव. यानंतर मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणी केली तर प्रेमचंद रायचंद यांनी. यानंतर आशिया खंडातील पहिला शेअर बाजार कोणता आहे तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आहे. यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे तर 1934 मध्ये. यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मारक असणाऱ्या ऐतिहासिक चौकाचे नाव काय आहे तर हुतात्मा चौक असे नाव आहे. यानंतर हुतात्मा चौकाचे जुने नाव काय आहे तर फ्लोरा फाउंटन चौक 2010 मधील. यानंतर मुंबईमधील कोणत्या संग्रहालयाला युनेस्कोने एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला. यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीची रचना कोणत्या ब्रिटिश अभियंत्याने केली आहे तर फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स याने. यानंतर पुढील प्रश्न, मुंबईचा पहिला राजा म्हणून कोणाला ओळखले जाते तर राजा भीमदेव यांना. यानंतर मुंबईमध्ये कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच मुंबई शहर बाजार स्थापनेमध्ये मोठा वाटा असणारे व बँक ऑफ बॉम्बेचे संस्थापक कोण होते तर प्रेमचंद रायचंद असे त्यांचे नाव होते. यानंतर मुंबईमधील कोणते महान समाज सुधारक एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होते तसेच बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते पहिले भारतीय सदस्य होते तर जगन्नाथ नाना शंकर शेठ. यानंतर मुंबईमधल्या कोणत्या व्यक्तीने आपल्या भारतातील लोह पोलाद उद्योगाचा पाया घातला आहे तर जमशेदजी टाटा. यानंतर भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संस्थापक होमी जहांगीर बाबा यांचा जन्म कोठे झाला तर मुंबईमध्ये. यानंतर स्टुटगार्ट येथे भारतीय ध्वज फडकवणाऱ्या मादाम कामा यांचा जन्म कोठे झाला तर मुंबईमध्ये. यानंतर ब्रिटिश काळामध्ये इंग्लंडचा राजा किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये कोणती वस्तू उभारली तर गेटवे ऑफ इंडिया. यानंतर इंग्लंडमधील बिग बेन या घड्याळी मनोऱ्याला धर्तीवर मुंबईमध्ये कोणता घड्याळी मनोरा बांधला गेला आहे तर राजाबाई टॉवर. यानंतर आपल्या भारतातील पहिले कायमस्वरूपी क्रीडास्थळ म्हणून ओळखले जाणारे ब्रेबॉर्न स्टेडियम कोणत्या शहरात आहे तर मुंबई. यानंतर मुंबईमधील सुप्रसिद्ध आझाद मैदानाचे जुने नाव काय होते तर बॉम्बे जिमखाना मैदान. यानंतर सुप्रसिद्ध शिवाजी पार्कची निर्मिती महापालिकेने कोणत्या वर्षी केली तर 1925 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न 40वा तर शिवाजी पार्कचे जुने नाव काय होते तर माहीम पार्क असे नाव होते. यानंतर पुढील मुद्दा तर हा मुद्दा मुंबई पोलीसवर आधारित आहे. थोडेसे प्रश्न आहेत महत्त्वाचे. तर विद्यार्थ्यांनो, मुंबईसाठी स्वातंत्र्य पोलीस आयुक्त हे पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले आहे तर 1856.
यानंतर बृहन्मुंबई पोलीस दलाचे पहिले भारतीय पोलीस कमिशनर कोण होते, तर SS भरूचा. यानंतर स्वातंत्र्यानंतर बॉम्बे पोलीसचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते, तर JS भरूच. यानंतर पुढील प्रश्न, बॉम्बे प्रांताचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते, तर सर फ्रँक सॉटर 1864 मध्ये. यानंतर मुंबई पोलीसमध्ये श्वान पथकाची स्थापना कधी करण्यात आली, तर 1965 मध्ये. यानंतर मुंबई पोलीसमध्ये संगणकाचा वापर पहिल्यांदा कधीपासून सुरू झाला, तर 1976 मध्ये. यानंतर सध्याच्या मुंबई पोलीस मुख्यालयाचे डिझाईन कोणी केले आहे, तर जॉन ॲडम्स 1894 मध्ये केले आहे. यानंतर मुंबई पोलीसमध्ये सध्या एकूण किती पोलीस झोन आहेत, तर 12 आहेत. यानंतर मुंबईमध्ये पोलीस ठाण्यांची संख्या एकूण किती आहे, तर 94. यानंतर मुंबई पोलीस दलामध्ये राज्याचा कोणत्या खात्याचे नियंत्रण आहे, तर गृह खात्याचे. यानंतर मुंबईतील सर्वात जुन्या पोलीस ठाण्याचे नाव काय आहे, तर पायधुनी पोलीस ठाणे. यानंतर आधुनिक बृहन्मुंबई पोलीस दलाची स्थापना कोणत्या दिवशी झाली, तर 1 ऑक्टोबर 1945 या. यानंतर मुंबई पोलीस अधिनियम हा कोणत्या वर्षीचा आहे, तर 1951. यानंतर मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत, तर देवेन भारती. यानंतर मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद कधी निर्माण करण्यात आले आहे, तर जानेवारी 2023 मध्ये. यानंतर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या आधिपत्याखाली किती सह पोलीस आयुक्त असतात, तर एकूण 5 असतात. यानंतर 9वा मुद्दा, तर हा मुंबईच्या लोकसंख्येवर आधारित आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत यामध्ये. 100% या मुद्द्यावर प्रश्न पडण्याची दाट शक्यता असते. तर पहिला प्रश्न, मुंबई शहर या जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे, तर 30.85 लाख आहे. किती, तर 30,85,000. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उपनगर या जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे, तर 93.56 लाख. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता आहे, तर मुंबई उपनगर. दर चौरस किलोमीटर 20,980. यानंतर लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक घनता असणारा जिल्हा कोणता आहे, तर मुंबई शहर. दर चौरस किलोमीटर 19,652. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे, तर तो आहे मुंबई शहर, 832. यानंतर मुंबई शहर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याचे प्रमुख कारण काय आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून होणारे पुरुषांचे स्त्रियांपेक्षा जास्तीचे स्थलांतर कमी. लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो, तर दुसरा क्रमांक 860 नुसार. यानंतर 2001 ते 2011 दरम्यान सर्वात कमी दशवार्षिक लोकसंख्या वाढ असणारा जिल्हा कोणता, तर मुंबई शहर. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 100% नागरी लोकसंख्या असणारे एकूण किती जिल्हे आहेत, तर एकूण 2 आहेत, मुंबई शहर व मुंबई उपनगर. यानंतर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर आहे मुंबई शहर, 1.24 कोटी लोकसंख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील मुद्दा सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे. तेथे तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाणार आहे. आणि सर्वांसाठी एक खास ऑफर, जर तुम्ही या व्हिडिओची PDF विकत घेतली तर तुम्हाला जानेवारी ते मार्च मधील 3 महिन्यांच्या चालू घडामोडी अगदी मोफत मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप कमी किमतीत मी PDF ठेवली आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहून झाल्यावर टेलिग्रामवर जा आणि तेथे सर्व डिटेल माहिती मी दिलेली आहे ती माहिती वाचूनच मग PDF घ्या. तर चला पुढील मुद्द्याला आपण सुरुवात करूयात. यानंतर 10वा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर मुंबईमधील संस्था व मुख्यालयावर यामध्ये मी प्रश्न घेतले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा देखील 1-2 प्रश्न यावर पडतच असतात. तर पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था कोणत्या शहरात आहे, तर मुंबई या. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील एकमेव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे, तर पवई या. यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ही संस्था मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे, तर पवई मुंबई उपनगर. यानंतर पुढील प्रश्न, तर भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे,
तर तुर्भेमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे? तर वाशीमध्ये. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा केंद्रीय नागरी सेवा परीक्षांमध्ये टक्का वाढवण्यासाठी मुंबईमध्ये कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे? तर प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र. यानंतर आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई. यानंतर 1 ऑगस्ट 1965 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC चे मुख्यालय कोठे आहे? तर ते देखील मुंबई या शहरामध्ये. यानंतर म्हाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे मुख्यालय देखील मुंबईत आहे. यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर ती देखील मुंबईमध्ये आहे. यानंतर भारतीय नौदलाचे INS अश्विन हे प्रशिक्षण केंद्र कोणत्या शहरात आहे? तर हे देखील मुंबईमध्ये आहे. यानंतर हाफकिन इन्स्टिट्यूट ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर 14वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर मुंबईमधील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक खताचा कारखाना आहे? तर ट्रॉम्बे सायन या. यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी व उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. कोठे? तर मुंबई. यानंतर महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास मंडळाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. यानंतर महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते देखील मुंबईमध्ये आहे. यानंतर महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे मुख्यालय ते देखील मुंबईमध्ये आहे. यानंतर कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे मुख्यालय आहे? तर ते देखील मुंबईमध्ये आहे. यानंतर कोणत्या शहरामध्ये JJ स्कूल ऑफ आर्ट्स ही संस्था आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर हे देखील मुंबईमध्ये. हा प्रश्न सारखा विचारला जातो, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाणे संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये आहे? तर मुंबई. यानंतर आपल्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरात आहे. यानंतर INS हमला ही सैनिक प्रशिक्षण संस्था मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर मलाडिया. यानंतर INS राजेंद्र हे नौदल प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर मरीन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर फिशरी सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या. यानंतर केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या. यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक कर्करोग केंद्र कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये. यानंतर आपल्या भारतातील पहिले महिला विद्यापीठ SNDT चे मुख्यालय कोणत्या शहरांमध्ये आहे? तर मुंबई या. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाश विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये. यानंतर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या शहरात आहे? तर ते मुंबईमध्ये. यानंतर कोकण विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर मुंबई. यानंतर शेवटचा प्रश्न, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर तुर्भे या. ठीक आहे. यानंतर 11वा पॉइंट आपण पाहूयात मुद्दा, तर मुंबईतील वाहतूक व दळणवळणावर खूप महत्त्वाचे प्रश्न घेतोय मी. तर मुंबईतून किती राष्ट्रीय महामार्ग जातात? तर एकूण 3 जातात. तर यावर देखील प्रश्न पडत असतात. तर मुंबईतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत? तर NH3, NH4 आणि NH8 हे. यानंतर NH3 चे बदललेले नाव काय आहे? तर NH160, NH60. ठीक आहे. यानंतर NH4, NH8 चे बदललेले नाव काय आहे? तर NH48 असे नाव आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो? तर आशियातील 9वे सर्वात व्यस्त विमानतळ आहे आणि आपल्या भारतामध्ये आहे 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो? तर 25वा. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या नदीवर आहे? तर मिठी नदी.
यानंतर पुढील प्रश्न, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचे. यानंतर आपल्या भारतातली पहिली शहरी सार्वजनिक वाहतूक सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर मुंबई या शहरामध्ये. यानंतर मुंबईच्या बेस्ट या सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रारंभ कोणत्या ठिकाणी झाला? तर 15 एप्रिल 1926 या. यानंतर मुंबईची लोकल अर्थात उपनगरीय रेल्वे एकूण किती भागांमध्ये विभाजित करण्यात आली आहे? तर एकूण 3. यानंतर मुंबई लोकलचे 3 भाग कोणते कोणते आहेत? तर पश्चिम, मध्य आणि हार्बर हे. यानंतर मुंबईतली पहिली लोकल रेल्वे 1925 साली कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावली? तर बॉम्बे व्हीटी ते कुर्ला हार्बर. यानंतर देशातली पहिली मोनोरेल सेवा मुंबईमध्ये कोणत्या दिवशी सुरू झाली? तर 4 फेब्रुवारी 2014. यानंतर देशातील पहिली मोनोरेल मुंबईमध्ये कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावली? तर चेंबूर ते वडाळ्या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली मेट्रो रेल्वे मुंबईमध्ये कोणत्या दिवशी सुरू झाली? तर 8 जून 2014 या. यानंतर मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावली? तर वर्सोवा ते घाटकोपर. यानंतर देशातील स्थापन झालेले पहिले सार्वजनिक विमानतळ कोणते होते? तर जुहू विमानतळ. यानंतर विद्यार्थ्यांनो, मुंबईमधल्या कोणत्या विमानतळावरून फक्त देशांतर्गत विमान वाहतूक चालते? तर सांताक्रूज. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जुने नाव काय होते? तर सहारा विमानतळ होते. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई बंदरावरचा ताण कमी होण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये नावशेवा येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची सुरुवात कोणत्या दिवशी झाली? तर 26 मे 1989. यानंतर 22वा प्रश्न, तर मुंबईमध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे? तर पश्चिम नौदल. यानंतर 12वा मुद्दा पाहूयात, मुंबई पर्यटनावर महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर देशातील शहरी भागामध्ये असणारे एकमेव राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ते. यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे मुंबई उपनगर बोरिवली येथे. यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये कोणत्या लेणी आहेत? तर कान्हेरी लेण्या आहेत. यानंतर 4था प्रश्न, आपल्या भारतातील पहिली कापड गिरणी 1854 मध्ये कोणत्या शहरांमध्ये स्थापन करण्यात आली? तर मुंबई. यानंतर आपल्या भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे कोणी स्थापन केली? तर कावसजी नानाभाई दाभर यांनी. यानंतर पुढील प्रश्न, नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी मलबार हिल ही 3 किलोमीटरची सागरी किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर मरीन ड्राईव्ह या. यानंतर मुंबईमधील सुप्रसिद्ध जहांगीर कलादालन या वस्तू संग्रहालयाची उभारणी कोणी केली? तर सर कावसाजी जहांगीर यांनी. यानंतर मुंबईमध्ये जल पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा विहार तलाव कोणत्या नदीवर आहे? तर मिठी नदी. यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय होते? तर कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर बोरिवली. यानंतर मुंबईमधील प्रसिद्ध कान्हेरी लेण्या तसेच मंडपेश्वर गुफा लेण्या ही ठिकाणे कोणत्या उपनगरामध्ये आहेत? तर बोरिवली या. यानंतर मुंबईतील सुप्रसिद्ध तारा पोरेवाला मत्स्य संग्रहालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1951 मध्ये करण्यात आली आहे. यानंतर म्हातारीचा बूट ही घर सदृश्य वास्तू मुंबईमधील कोणत्या उद्यानामध्ये आहे? तर कमला नेहरू पार्क मलबार हिल या. यानंतर मुंबईतील प्रसिद्ध राणीचा बाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गार्डनचे नाव काय आहे? तर वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असे आहे. यानंतर राणीचा बाग म्हणून ओळखले जाणारे उद्यान मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर भायखळा या. यानंतर आपल्या भारतातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय कोणत्या उद्यानामध्ये आहे? तर राणीचा बाग, स्थापना 1861 मध्ये. यानंतर सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदान कोणत्या ठिकाणी आहे? तर दादर मुंबई. यानंतर पुढील प्रश्न, तर इंडोर गेमसाठी प्रसिद्ध असणारे आपल्या महाराष्ट्रातील एकमेव
वातानुकूल स्टेडियमचे नाव काय आहे तर वल्लभभाई पटेल स्टेडियम मुंबई. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठे विज्ञान केंद्र नेहरू विज्ञान केंद्र हे मुंबईतील कोणत्या भागामध्ये आहे तर वरळीया. यानंतर मुंबई बंदराच्या देखरेखीसाठी पोर्तुगीजांची मुंबईमध्ये कोणता किल्ला बांधला होता तर बांद्रा किल्ला. यानंतर मुंबईमधील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नाव काय आहे तर फिरोजशाह मेहता उद्यान. यानंतर मुंबईमधील प्रसिद्ध शिवमंदिर वाळकेश्वर मंदिर हे कोणत्या तलावाच्या परिसरात आहे तर बाणगंगा तलाव. यानंतर मुंबईमधील प्रमुख पर्यटन स्थळ हाजी अली या ठिकाणी कोणाची समाधी आहे तर मुस्लिम संत हाजी अली शाह बुखारी. यानंतर मुंबईमधील सुप्रसिद्ध डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाचे जुने नाव काय आहे तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. यानंतर मुंबईमधील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या परिसरात आहे तर प्रभादेविया. यानंतर पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम 1801 मध्ये कोणी केले तर लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी. यानंतर मुंबईतील ख्रिश्चन आणि कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असणारे माउंट मेरी चर्च कोणत्या परिसरात आहे तर बांद्रा. यानंतर 13वा मुद्दा पाहूयात तर मुंबईतील नाट्यगृहेवर महत्त्वाचे प्रश्न आहेत यामध्ये. यानंतर मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर प्रभादेवी. यानंतर मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर माटुंगा. यानंतर मुंबईतील श्री शिवाजी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर दादर. यानंतर मुंबईतील दीनानाथ नाट्यगृह कोणत्या ठिकाणी आहे तर विले पार्ले. यानंतर मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह कोणत्या ठिकाणी आहे तर बोरेवली या ठिकाणी आहे. यानंतर 14वा मुद्दा आहे मुंबईतील मनोरंजन संबंधी संस्था. यानंतर सुप्रसिद्ध यशराज फिल्म्स हा स्टुडिओ कोणी स्थापन केला आहे तर यश चोपडा मुंबई. यानंतर धर्मा प्रोडक्शनचे संस्थापक कोण आहे तर यश जोहर मुंबई. यानंतर RK फिल्म स्टुडिओ कोणी स्थापन केला आहे आणि कोठे स्थापन केला आहे तर राज कपूर यांनी चेंबूरमध्ये. यानंतर 4था प्रश्न, पृथ्वी थिएटर कोणी व कोठे बांधले तर शशी कपूरने जुहूमध्ये. यानंतर महेशबूब स्टुडिओचे संस्थापक कोण आहेत तर मेहबूब खान बांद्रामधील. यानंतर पूर्वी चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारा मेहबूब स्टुडिओ मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर बांद्रा पश्चिम. यानंतर जगप्रसिद्ध RK फिल्म स्टुडिओ कोणत्या ठिकाणी आहे तर चेंबूर. यानंतर संपूर्ण भारतामध्ये मुंबईतील सुप्रसिद्ध असणारी फिल्म सिटी दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईमधील कोणत्या उपनगरामध्ये आहे तर गोरेगाव. यानंतर भारतातील पहिली चित्रपट कंपनी बॉम्बे टॉकीज ही मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी 1934 मध्ये स्थापन करण्यात आली होती तर मालाड. यानंतर जगातील सर्वात मोठी असणारी भारतीय चित्रपट सृष्टीमधील सर्वात जास्त चित्रपट हे मुंबईतील फिल्म सिटीमध्ये निर्माण होतात तर या फिल्म सिटीचे नाव काय आहे तर दादासाहेब फाळके चित्रनगरी असे नाव आहे. यानंतर पुढील 15वा मुद्दा आहे तर यामध्ये इतर काही महत्त्वाचे थोडेसे प्रश्न मी घेतलेले आहेत. तर मुंबईमध्ये ग्रॅट मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे तर 1845. यानंतर कोणत्या नदीला 26 जुलै 2005 रोजी पूर आल्याने मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठी पूर परिस्थिती उद्भवली होती तर मिठी नदी. यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम मुंबईमधील कोणते आहे तर DY पाटील स्टेडियम. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना तसेच तेल पाच शुद्धीकरण केंद्र हे तीनही उद्योग आहेत तर तुर्भे. यानंतर मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कोणत्या दिवशी झाला तर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये. यानंतर भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेला 2011 एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामना मुंबईतील कोणत्या स्टेडियमवर झाला तर वानखेडे स्टेडियमवर. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय. तर हा प्रश्न परीक्षेमध्ये 100% विचारला जाऊ शकतो. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला आयुक्त कोण झाल्या आहे तर योग्य उत्तर सर्वांनी मला आपल्या
कॉमेंटमध्ये कळवा. आणि विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त आणि फक्त 5,000 लाईक ठेवलेलं आहे. तर खूप मेहनत घेतली हा व्हिडिओ बनवायला, तर मला 5,000 लाईकचे टार्गेट पूर्ण हवंय. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. आणि तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तेथे तुम्हाला ही व्हिडिओची PDF खूप कमी किमतीत मिळणार आहे. प्लस त्या PDF सोबत तुम्हाला 3 महिन्यांच्या चालू घडामोडी देखील मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी टेलिग्राम चॅनलवर जाऊन PDF लवकरात लवकर घ्या. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.